भूमिकेत तुम्ही त्यांना पाहू शकता. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकतात किरण यांना. 5 षटकांची लढत. I11 यंगस्टर क्रिकेट क्लब यांना नम्र विनंती आहे तुमचे ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या दिशेने पाठवावे. सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होईल. आमचे ऑफिशियल पंच सुद्धा मैदानामध्ये सज्ज. स्वस्तिक 11 मध्ये तुम्ही पाहू शकता 3 ॲक्शन मध्ये आशिष मिश्रा असतील, त्याचप्रमाणे जसबीर असतील, गौरव असतील, टॉम असतील, जितेश शेलार असतील कामालपाडा, प्रथमेश चौधरी असतील नवापाडा, अरुण जयस्वाल. संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. सामन्याला लवकरच लवकर सुरुवात करावी. जोशी काका कुठे आहात आपण? जोशी काका 5 षटकांचा सामना आणि कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग आहे स्पर्धेचा नियम आहे. आणि दुसऱ्या फेरीतील सर्व सामने ते अंतिम सामन्यापर्यंत 4 षटकांचे होते. तुम्ही पाहू शकतात indiansports.in या वाहिनीवर. आणि वाहिनीचे प्रमुख शिल्पकार असतील ते सूरज फराड आणि त्याचप्रमाणे कॅमेरामॅन असतील आमचे संस्कार. या 2 चांगल्या खेळाडू सुद्धा आहेत. ते पकडीच्या पाड्याचे आणि चांगलं क्रिकेट सुद्धा खेळतात. आणि स्पर्धा पाहू शकता तुम्ही जय मसोबा चषक 2025. तर मी दोन्ही संघाच्या करणाऱ्यांना विनंती करतो तुमचे 12th मॅन आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये पाठवून द्या. समालोचन कक्षामध्ये 2 बॅटर तुम्ही मैदानाच्या दिशेने पाहू शकतात. अमोल असतील, स्ट्राईक एंडला सोनारपाडा संघाचा बॅकबॉन तारणहार, नेहमी संकट मोचन इनिंग करण्यामध्ये माहीर अमोल पाटील. आणि त्याचप्रमाणे प्रितेश मॅन फ्रॉम दापोडे मधून सातत्याने सलामीला येतात, चांगले फटके मारतात, षटकार चौकार मारण्यामध्ये नेहमीच माहीर. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजीच्या मार्कवर असते. तर लेट्स प्ले गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. जय मसोबा चषक 2025 मधला पहिला चेंडू
समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला अमोल पाटील यांनी. कॅप्टन स्वतः आशिष मिश्रा चेंडूच्या खाली येतील आणि एक साधा सोप्पा झेल सोडलाय. तर झेल कोणाचा सोडलाय? अमोल पाटीलचा. तर आता पाहूया कशा प्रकारे अमोल पाटील यांची इनिंग बिल्डअप होते. अमोल पाटील नेहमीच विस्फोटक फलंदाज आहेत, राईट हँड फलंदाज. आता न्यू बॅटर मैदानामध्ये तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर पाहू शकतात. प्रितेश मॅन फ्रॉम दापोडे, हा सुद्धा एक घणागती फलंदाज, आक्रमक शैलीचा फलंदाज, उंचपुरा असा खेळाडू. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती गोलंदाज प्रिन्स. पहिला चेंडूवर संधी निर्माण केली होती. पाहूया दुसरा चेंडू. फुलरलेनचा चेंडू गलीमध्ये ड्राईव्ह केला आणि एक धाव कंप्लीट. तर याचप्रमाणे स्पर्धेचा एक नियम आहे, लेग बिफोर पायचीच्या स्वरूपात कुठलाही फलंदाज नॉट आउट असेल. ही एक नियम आहे, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. LBW पायचीच्या स्वरूपात कुठलाही फलंदाज हा नाबाद घोषित केला जाईल. चेसिंग कंपल्सरी असेल. तर वळव्या मॅचच्या दिशेने तिसरा चेंडू. स्ट्राईकला असतील ते अमोल. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा हलकीशी कडा घेतली आणि यष्टीरक्षक जितेश शेलार यांच्या हातामध्ये तो चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिला निर्धाव चेंडू तुम्ही पाहू शकता या सामन्यातील. 3 चेंडू 2 धावा बिनबाद. ओव्हर पिच चेंडू यावेळी खेचून काढलाय साइड स्क्रीनच्या वरून. चेंडू जाईन सीमा रेषा पार. येतोय पहिला षटकार. 2025 मधला पहिला षटकार तुम्ही पाहू शकतात अमोल पाटील यांच्या बॅट मधून. अमोल पाटीलला जीवदान दिलं. जीवदान आता महागात पडणार हे अमोल पाटील यांनी दाखवून दिलंय. त्यांचे इरादे सुद्धा त्यांनी बदलले. आपला घेर चेंज केला, बॅटचा पेस ओपन केला आणि एक लगावलाय सुंदर असा स्क्राईट स्क्रीनच्या वरून. चेंडू फ्लाय होताना तुम्ही पाहिला. येतोय जय मसोबा चषक 2025 मधला पहिला दर्जेदार षटकार. 4 चेंडू 8 धावा. चांगली फलंदाजी आतापर्यंत करत आहेत. यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेचून काढला. यावेळी क्षेत्र निवडला तो लॉंग ऑफचा आणि लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जातील. पुन्हा एकदा चेंडू त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होत मिल्टीन धावा पूर्णपणे 6 आणि 6 या धावेने धावसंख्या वाढली आता 14. चांगली सुरुवात अमोल पाटील यांची. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण झाली होती, फलंदाज बाद व्हायची आणि शेवटचा चेंडू असेल साधा सोप्पा झेल होता. कर्णधार स्वतः खाली होते आशिष मिश्रा. आता त्यांनी चूक केली आणि ती आता मागात सुद्धा पडले, कारण अमोल पाटील हे नेहमीच आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत, सेट फलंदाज आहेत. शेवटचा चेंडू ओव्हर पिच चेंडू. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू केसलाय. वॅकेंट एरिया. एक धाव तर कंप्लीट झाली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील. तोपर्यंत बघता बघता सहज सोप्या 2 धावा पूर्ण आणि 2 धावेनेच धावसंख्या वाढते 16 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद 16. कॅचचा आता त्यांना मोबदला तर महागात पडेनच, यात काडी मात्र शंका नाही. कारण अमोल पाटील यांनी ज्या पद्धतीने एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफच्या दिशेने 2 उत्तुंग षटकार खेचले, षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद 16. चांगली सुरुवात तुम्ही पाहू शकता. भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहू शकता. जय मसोबा चषक 2025 स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार असतील आमचे संदेश शेलार मॅन फ्रॉम खंबालपाडा आणि त्याचप्रमाणे यश पांचाल मॅन फ्रॉम चोळेगाव. या 2 हार्ड हिटर आणि विस्फोटक फलंदाजांच्या आणि ऑलराऊंडरच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. साधा सोपा झेल तर सोडलाय आशिष मिश्रा यांनी. पाहूया कमबॅक करते का स्वस्तिक 11 संघ. स्वस्तिक 11 संघाला कमबॅक करावा लागेल, कारण I11 यंगस्टर हा संघ तुल्यबळ संघ आहे. संपूर्ण संघ हा ग्रामीण क्रिकेटचे खेळाडूंनी बांधलेला हा संघ आहे. त्यामुळे तुम्हाला या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. आणि गोलंदाज नेक्स्ट ओके. तर गोलंदाजीच्या मार्कवर नवीन गोलंदाज तयार होतो तो प्रेम भोईर. प्रेम भोईर ज्युनियर तुम्ही पाहू शकता.
गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईकला असतील ते प्रितेश. पुन्हा एकदा गली रिझन मध्ये चेंडू खेचलाय. दोन क्षेत्ररक्षकाच्या गॅप मधून चेंडू निसटलाय आणि धावसंख्या झाली ती 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती आता 18. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. प्रेम भोईर ज्युनियर या गोलंदाजाचा गली रिझन मध्ये तो चेंडू खेचून काढला. बॅट्समन असतील ते प्रितेश. मॅन फ्रॉम दापोडे. मोठे फटके मारण्यात नेहमीच माहीर. संपूर्ण संघ तुम्ही पाहू शकता ग्रामीण संघ आहे. I11 यंगस्टार संघ चांगली संधी निर्माण केली आहे त्या खेळाडूने. आणि यावेळी स्लॉग स्वीप केलाय. चेंडू जाईन 1 बाउन्स 2 बाउन्स सोबत क्षेत्ररक्षक येतील. गौरव चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता 20. प्रत्येक चेंडूवर चांगला समाचार घेत आहेत. प्रितेश असतील, अमोल असतील. थोडीशी संत सुरुवात पहिले 2 चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर जो आक्रमक पवित्रा घेतला अमोल पाटील यांनी तब्बल धावसंख्या झाली आता 20. पुढील चेंडू प्रेम भोईर यांचा. यावेळी आडव्या बॅटने मारायचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला आणि 1 धाव कंप्लीट. डिक्लेअर झोन असल्या कारणाने 1 धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट नाही होऊ शकत. डिक्लेअरला एकच आहे. जो फलंदाज स्ट्राईक एंडवर असेल तोच फलंदाजी करेल. स्ट्राईक रोटेट होऊ शकत नाही. स्पर्धेचा नियम आहे. पहिल्या 2 बिल्डिंगांना जर चेंडू आदळतो लागतो तर तुम्हाला 1 धाव घोषित केली जाईल. त्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या बिल्डिंगला जर चेंडू आदळला तर तुम्हाला त्या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात देण्यात येतील. ऑफ साईडच्या रिझनमध्ये तुम्ही पाहू शकता इलेक्ट्रिसिटीचा बोर्डच्या आतल्या बाजूने चेंडू गेला तर 1 आणि जर त्या बाजूच्या एंडने जर चेंडू गेला तर मिळतील 2. बॉल गेलाय का? हा. तर नवीन चेंडू देण्यात येईल. पहिल्या मॅचमध्ये ऐकून घ्या दोन्ही संघांना एक विनंती आहे. जर पहिल्या सामन्यामध्ये चेंडू कधी हरवला, फुटला, ओला झाला, काही झालं तर तुम्हाला नवीन चेंडू देण्यात येईल. आणि नेक्स्ट दुसऱ्या मॅचपासून आम्ही दुसऱ्या षटकानंतर जर चेंडू हरवला फुटला तर तुम्हाला जुने चेंडू देण्यात येईल. म्हणजे 12व्या चेंडूपर्यंत तुम्हाला नवीन चेंडू वापरावे लागतील. 13व्या चेंडूपासून तुम्हाला जुने चेंडू देण्यात येतील. समाप्त झाला आणि 9 चेंडूच्या खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 21. प्रितेश आणि अमोल यांनी चांगली भागीदारी केली. चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली. 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील. पहिल्या 2 षटकात तुम्हाला 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर लावावे लागतील आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात तुम्हाला 3 फलंदाज तुम्हाला बाहेर लावावे लागतील. नऊ चेंडू या संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 21. ओव्हरपिच चेंडू स्लॉट मध्ये होता. पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. केलाय तो डिपॉझिट. धावा मिळतील 6. सुपर षटकार. काय षटकार मारलाय प्रितेश यांनी. पहिले सावध खेळले, सिंगल डबल रोटेट केले आणि त्यानंतर चेंडू बरोबर रडार मध्ये आला आणि त्याचा फायदा उचलत चेंडू पाठवलाय सीमा रेषे पार. सर्वात लांब, सर्वात दूर षटकार. प्रेम भोईर याचा पुढील चेंडू स्ट्राईकला असेल ते प्रितेश. पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू. कमल पांडे चेंडूच्या खाली येतील. चेंडू फेकतील तोपर्यंत चांगली रनिंग करत 1 धाव कंप्लीट केले. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली तर तब्बल 28. पॉवर प्लेच्या षटकात ज्या धावेची गरज हवी होती त्या धावा आतापर्यंत पूर्ण केल्या आहेत I11 यंगस्टार या संघाने. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल. प्रेम भोईर ज्युनियर प्रेम भोईर लेफ्ट हँड ओव्हर दी विकेटचा मारा करतील. शेवटचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू तर पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला. आता जसबीर चेंडूच्या खाली येते आणि साधा सोपा झेल पकडला जसबीर यांनी आणि ते दाखवतात आहेत आशिष मिश्रा यांना. साधा सोपा झेल होता. तू गॅदर केला असता तर कदाचित या धावा थोड्या कमी पाहायला मिळाल्या असत्या. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 1 गडीच्या मोबदल्यात 28.
आमचे मुंबई महानगरपालिका BMCचे अध्यक्ष यांच्याकडून राजेश राणे साहेब यांच्याकडून एक सुवर्ण संधी आली. जर जसबीर यांनी अजून एक झेल पकडला तर त्यांना रोख पारितोषिक 500 रुपये देण्यात येतील राजेश राणे साहेब यांच्या माध्यमातून. तर नवीन गोलंदाजासाठी तुम्ही पाहू शकता गौरव उर्फ कोल्हा या ग्राउंडवर नेहमीच सातत्याने चांगली कामगिरी करतो गौरव आणि उत्कृष्ट गोलंदाज आहेत, ऑलराऊंडर आहेत. वारंवार फलंदाजी आली तर फलंदाजी देखील चांगली करतात, षटकार चौकार लगावतात. जय मसोबा चषक 2025 मध्ये पाहू शकतात. चालू असलेला पहिला सामना I11 यंगस्टर वर्सेस स्वस्तिक 11 या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. या मात्र काडी मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघामध्ये तुल्यबळ असे खेळाडू एक साईडला तुम्ही पाहू शकता. तर जितेश शेलार असतील कमाल पाड्याचे, प्रतिभेद चौधरी असतील नवा पाड्याचे, टॉम असतील बदलापूरचे, प्रेम भोईर असतील ज्युनियर उंबारलीचे आणि चांगले खेळाडू कोळेगावचे आमचे फलंदाज आहेत. काहीशी नावं आम्हाला माहीत नाही त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. वळूया सामन्याच्या दिशेने. 2 षटकाच्या सामन्यात धावसंख्या आतापर्यंत 28 झाली. चांगली धाव गती उभारते 14 त्या सरासरी या धावा कुठल्या आहेत. तर गौरव स्ट्राईकला असतील ते प्रितेश. फुलर लेनचा चेंडू होता सोडून दिला, कारण त्यांना माहिती आहे उजवी यष्टी सोडून गेलाय चेंडू. तर पंच थोडासा सल्ला मसलत करत आहेत की विकेटच्या बाहेर चेंडू पडलाय की आत पडलाय. तर हे बघायला तर पंचांचा इशारा येतो स्वेअर चेंडू. अवांतर धाव क्या पहिली अवांतर धाव आपण पाहिली या सामन्यामध्ये. धावा झाल्यात आता 29. आमचे स्क्वेअर लेगचे पंच तुम्ही पाहू शकतात किरण नवापाडा 40+ क्रिकेट संघातून नेहमीच सातत्याने क्रिकेट खेळत असतात. शॉर्ट पिच चेंडू फिरकावून देण्याचा प्रयत्न होता पण तेच तर चेंडू आहेत. याच दरम्यान I11 संघाचे मुरली सुद्धा या सामन्यामध्ये आता जॉईंट होतील. मुरली आई संघाकडून नेहमीच चांगली कामगिरी करतात. मुरली स्लोअर चेंडू फुलटॉस होता, त्याला कलेक्ट केलाय. बघू क्षेत्ररक्षक झेल घेईन का, आणि कमल पांडेंनी कॉल दिलाय की हा झेल माझा आहे आणि सुरेख असा झेल पकडलाय कमल पांडे यांनी आणि धक्का क्रमांक लागलाय तो दुसरा I11 यंगस्टार या संघाला. आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये जातील. लेफ्ट हँड फलंदाज वसार गावाची आन बान शान. टेनिस क्रिकेटमध्ये एक बुलेट सुद्धा त्याच्या नावावर आहेत. चांगली अशी फलंदाजी त्यांनी केलेली आहे. सूरज दुधकर मॅन फ्रॉम वसार. गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो सर्व गोष्टींमध्ये माहीर सूरज दुधकर आणि चांगले फलंदाज सुद्धा आहे. आता धावा कराव्या लागतील. सलामीचे 2 प्रमुख फलंदाज सलामीचे 2 प्रमुख फलंदाज बाद झालेत. अमोल पाटील बाद झाले, त्याचप्रमाणे प्रितेश बाद झाले. दोन्ही फलंदाजांनी अमोल पाटील यांच्या बॅटमधून तुम्ही पाहू शकता 2 षटकार, तर प्रितेश यांच्या बॅटमधून तुम्ही पाहू शकता 1 षटकार वसूल केलाय. चांगली धावसंख्या उभारली आणि 29 धाव्यांवर आता दुसरा फलंदाज बाद झाला. स्लोअरवर चेंडू खेचून काढला, आल्या आल्या चेंडू उडवला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. सुपर षटकार. गतीमध्ये थोडासा चेंजेस केला, हलक्या गतीने चेंडू टाकला, पण सूरज यांनी तेवढेच चाणक्य फलंदाज वेट अँड वॉच केला. चेंडूला सरळ मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार धाडला आणि धावसंख्या झाली या षटकाराच्या साह्याने 35. चांगली धावसंख्या आतापर्यंत चांगली फलंदाजी. प्रत्येक फलंदाज येतोय षटकार रच मारतोय. अजूनपर्यंत एकही चौकार आम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळाला नाही. तब्बल 4 षटकार आम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. सूरज देतकर आणि रेल्वे मैदान पाहिलं तर नेहमीच लेफ्ट हँड फलंदाजांना फायदेशीर ठरलंय. वाऱ्याचा वेग तुम्ही पाहू शकता. नेहमीच लेफ्टी फलंदाजाच्या ऑन साईडला असतो आणि याचाच फायदा लेफ्ट हँड डावखुऱ्या फलंदाजांना नेहमीच होतो. गौरव पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतील. सूरज यांना फुलर लेनचा चेंडू होता, यावेळी ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक केलाय गौरव यांनी. कोला यांनी सुद्धा पलटवार कसा असतो कोला यांनी दाखवला. तर 2 चेंडू शिल्लक असतील आतापर्यंत या षटकातील. यावेळी डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू पुन्हा एकदा स्वेअर चेंडू. तर या षटकात तुम्ही पाहू शकता 2 चेंडू स्वेअर आलेत. गौरव यांची लाईन लेन दिशा थोडीशी भरकटली.
दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळला, निर्धाव चेंडू टाकला, पण यावेळी दिशाहीन गोलंदाजी केली. स्लोर चेंडू यावेळी पुन्हा एकदा कमबॅक केला, हलक्या हाताने फिंगर रोल्स केले, ऑफ स्पिन चेंडूचा मारा केला आणि सूरज दुधकर पूर्णपणे वेट. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 36. शेवटचा चेंडू या षटकातील ओव्हर पिच होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेचून काढला. क्षेत्ररक्षक असतील ते प्रिन्स. चांगला क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं यावेळी. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 37. दोन गडीच्या मोबदल्यात बाद झालेत. सलामीर दोन्ही फलंदाज तंबूमध्ये डगआउटमध्ये रवाना झालेत. चांगली धावसंख्या तुम्ही पाहू शकता बिल्डअप केली. 12.25च्या सरासरीने धावसंख्या उभारली ती 37. चांगली धावसंख्या 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा कुठल्यात. तर याच दरम्यान तुम्ही पाहू शकता नवापाडा संघाचे उत्कृष्ट फलंदाज रुपेश म्हात्रे, बेस्ट ऑलराऊंडर, यांना तुम्ही सुद्धा पाहू शकता. रुपेश म्हात्रे नवापाडा क्रिकेटसाठी सातत्याने त्यांनी चांगली कामगिरी केली. रतनबुवा स्मृती चषक यामध्ये उत्कृष्ट फलंदाजचा किताब सुद्धा त्यांना मिळाला आहे. होंडा ॲक्टिवा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला स्वर्गीय रतनबुवा चषक स्मृती चषकमध्ये 2018 साली. आणि उत्कृष्ट गोलंदाज होते ते नवापाडा संघाचे बॅकबॉन पुरस्कृते बाळा बोराडे, यांना सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज होंडा ॲक्टिवा देऊन सन्मानित करण्यात आलं. तर गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता आता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 64 षटक घेऊन येईन ते सौरभ पाटील, मॅन फ्रॉम कोळेगाव. सध्या चालू असलेल्या क्रिकेट सामन्यात तुम्ही पाहू शकता बरेचसे खेळाडू हे ग्रामीण क्रिकेटमधून खेळताना पाहतात आणि आता ओपन क्रिकेट खेळलं, कारण ग्रामीण क्रिकेट आता हळूहळू कमी होत जातं. जसं जसं फेब्रुवारी मार्च महिना येतो जास्तीत जास्त सामने आणि टुर्नामेंट्स कमी होतात आणि तेच ग्रामीण खेळाडू. तर तुम्ही लाईव्ह पाहू शकतात indiansports.in या वाहिनीवर तुम्ही पाहू शकतात. आमचे सूरज फराड असतील indiansports.in चे ऑपरेटर आणि त्याचप्रमाणे कॅमेरामॅन असतील ते संस्कार. तवळ्या मॅचच्या दिशेने पहिला चेंडू सौरभ यांचा खोदून काढला. सूरज दुधकर यांनी चेंडू जाईन सीमा रेषा पार आणि हेलिकॉप्टर लँड झालाय. तो षटकारासाठी मिळतोय सूरज दुधकर यांच्या बॅटमधून दुसरा षटकार. हेलिकॉप्टर शॉट तुम्ही पाहू शकता. भारताचा सफल कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या बॅटमधून तुम्ही नेहमीच पाहिलंय की हेलिकॉप्टर शॉटसाठी त्यांना प्रमोट केला जायचा आणि त्यांचे ते आवडतेचे फटके होते आणि तसाच एक फटका आता सूरज दुधकर यांच्या बॅटमधून तुम्ही पाहिला. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार घेतला आणि त्यानंतर 1 धाव आणि आता पुन्हा एकदा षटकार. म्हणजे सूरज यांनी पूर्णपणे आक्रमक पवित्रा आता धारण केलाय. बॅटचा पेस पूर्णपणे ओपन. पहिल्या चेंडूवर षटकार. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होते कमल पांडे. पुन्हा एकदा सुंदर आणि सुरेख असा झेल पकडला कमल पांडे यांनी. फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्ही पाहू शकता कमल पांडे यांचा. पहिला झेल त्यांनी मिड विकेटच्या दिशेने पकडला. 5 ते 10 पावलं धावले आणि एक चांगला आणि सुंदर असा झेल पकडला आणि त्याच नंतर आता पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झेल पकडलाय तो कमल पांडे यांनी. सूरज दुधकर यांच्या डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला तैनात होते आणि चांगला सुंदर झेल पकडत सूरज दुधकर यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. तर 3 फलंदाजाच्या बाद नंतर धावसंख्या झाली आहे ती आता तब्बल 43. 3 फलंदाज बाद झाले. सूरज दुधकर, अमोल प्रीतम आणि आता न्यू फलंदाज मैदानामध्ये जात आहेत ते वडवली बी संघाचा शुभम पाटील. कोण विसरेन या खेळाडूला. काय कामगिरी केली या वर्षामध्ये 2024 आणि 2025 मधला वडवली बी संघाकडून तर सर्वात जास्ती सामने जिंकवले असतील तर त्याचं पहिलं नाव आहे तर शुभम पाटील यांचं. शुभम पाटील यांनी जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजीला ब्रेक थ्रू मिळवून दिले. गोलंदाजी करताना चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. फलंदाजीला गेले. फलंदाजीला चांगली फटके मारले. स्लॉग ओव्हरच्या षटकात शुभम पाटील हे नाव नेहमी चर्चेत राहिलंय.
कारण या वर्षी तुम्ही पाहू शकता 2024 आणि 25च्या मोसममध्ये अकॅडमिक इयरमध्ये शुभम पाटील यांनी खूप सुरेख कामगिरी केली आहे. संघाचा बॅकबोन सुद्धा त्यांना ओळखलं जातं. तर बघूया या स्पर्धेत कशी कामगिरी करतात सौरभ म्हात्रे. शॉर्ट पिच चेंडू, यावेळी पंचांचा इशारा स्वेर. आधीच ओळखलं शुभम पाटील यांनी की चेंडू उजवी यष्टी सोडून चाललाय. चेंडूला जाऊ दिला आणि धावा मिळतील अवांतर धावसंख्येने 1 आणि संघाची धावसंख्या दिली आता 44. ओव्हरपीच चेंडू, यावेळी चांगला समाचार घेतलाय. पुन्हा एकदा साइड स्क्रीन वरून चेंडू फ्लाय होत चेंडू जाईल सीमा रेषा पार. सुपर षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या झाली आहे 50 आणि 50 धावा देखील कंप्लीट झाल्या आहेत I11 यंगस्टर या संघाच्या. मी आधीच म्हटलं होतं शुभम पाटील चांगले फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते धावा करतात, जेव्हा जेव्हा संघाला विकेटची गरज असते तेव्हा ब्रेक थ्रू विकेट सुद्धा मिळवून देतात. आणि चांगला समाचार घेतलाय सौरभ यांचा गोलंदाजीवर. आतापर्यंत 2 षटकार वसूल केले सौरभ यांच्या गोलंदाजीवर. यावेळी थांबले, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. जसबीर चेंडूच्या खाली येते. 500 रुपयासाठी हा झेल होता आणि जसबीर यांनी ती चुकी सुद्धा केली. आणि आमचे मुंबईचे अध्यक्ष राजेश राणे साहेब यांच्याकडून 500ची जी संधी होती ती त्यांनी घालवली. चेंडू शिल्लक असते ते आतापर्यंत 2 चेंडू, 1 वाईड आहे, 2 षटकार आहेत, 1 सिंगल आहे, 1 विकेट आहे. आणि शॉर्ट पिच चेंडू प्रेम भोईर बराच वेळाने स्ट्राईक एंडवर होते आणि चेंडू स्वतः फ्लंबिंग झाला. यावेळी क्षेत्ररक्षक फ्लंबिंग नाही झाले तर चेंडूने डायव्हर्ट झाला, वेगळ्या दिशेला गेला आणि आलोंदा कार्पेट येतोय तो पहिला चौकार या स्पर्धेमधील. आणि प्रेम भोईर यांच्या बॅटेमधून सुद्धा पहिला चौकार. म्हणजे या स्पर्धेत तुम्ही पाहू शकता तब्बल 5 षटकारानंतर 1 चौकार तुम्ही पाहिला. अमोल पाटील यांच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले, प्रितेश यांच्या बॅटमधून 1 षटकार पाहिला, त्यानंतर सूरज धुतकर यांच्या बॅटमधून तुम्ही 2 षटकार पाहिले आणि शुभम पाटील यांच्या बॅटेतून 1 षटकार. म्हणजे तब्बल 6 षटकारानंतर 1 चौकार पाहायला मिळाला. प्रेम भोईर पहिला चेंडूवर चौकार. उंबार्दे गावाचे आणबान शान म्हणून नेहमीच प्रेम भोईर यांचं नाव चर्चेत असतं. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक कमल पांडे बनतील ते प्रेक्षक आणि चेंडू त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होत मिळतोय तो अजून एक सुपर हँड अँड हँडसम षटकार. प्रेम भोईर यांचा तुम्ही बॅटिंगचा स्ट्रोक पाहू शकता. मिड विकेटच्या दिशेने तेज तार फटका खेळला. धावसंख्या झाली आता ती तब्बल 61 धावसंख्या झाली. चांगली जी धावसंख्या पाहिजे होती ती धावसंख्या आता पूर्णपणे वसूल केले. सौरभ यांचा खरपूस समाचार घेतलाय. तब्बल सौरभ यांच्या षटकामध्ये 3 षटकार तुम्ही पाहिले, 1 चौकार पाहिला. 24 ते तब्बल 24 धावा, 4 षटकांची धावसंख्या झाली आहे ती 61. 4 षटकांच्या समाप्तीने 15.25च्या सरासरीने या धावा कुठल्या आहेत. प्रत्येक षटका स्ट्राईक रेट तुम्हाला मोठा पाहायला मिळाला. पहिल्या षटकात 12-13चा होता, त्यानंतर तो 13चा आला, 12चा आला आणि आत्ता 15चा. आता स्ट्राईकला असेल ते शुभम. गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. लेग बाईटच्या स्वरूपात ती धाव मिळेल. अजून एक अवांतर धाव तुम्ही पाहू शकता या सामन्यामध्ये. 1ने धावसंख्या वाढेल ती 62. आशिष मिश्रा नवीन गोलंदाज असतील आणि संघाचे कर्णधार देखील आहेत. एक चुकी त्यांना माग पडली. साधा सोप्पा झेल त्यांनी सोडला अमोल पाटीलचा. स्लोरा चेंडू प्रेम भोईर यांनी खोदून काढायचा प्रयत्न केला. हेलिकॉप्टर शॉट त्यांना मारायचा होता. क्षेत्ररक्षक सौरभ पाटील थोडेसे फ्लंबिंग झाले आणि त्याचा फायदा उचलला. 2 धावा कंप्लीट आहेत. त्याचप्रमाणे थ्रो देखील खराब. गौरव यांचा थ्रो देखील खराब आणि या चेंडूवर मिळतील धावा त्या 3ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता 65. शुभम पाटील
शेवटचे 4 चेंडू शिल्लक, एक मोठा फटका मारावा लागेल. फायटिंग स्कोर तर त्यांनी आतापर्यंत उभा केला आहे, पण जास्तीत जास्त धावा त्यांना वसूल कराव्या लागतील कारण 4 चेंडू त्यांच्याजवळ शिल्लक आहेत. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. गौरव चेंडूच्या खाली येतील पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन, मिळेल तो चौकार. शुभम पाटील वारंवार सातत्याने चांगली कामगिरी करतात. 2024 आणि 25 हा कॅलेंडर तुम्ही पाहिलात तर शुभम पाटील यांनी खूप सुरेख कामगिरी केली वडवली बी संघाकडून आणि आता ओपन क्रिकेटमध्ये देखील तेवढीच चांगली कामगिरी करतात. I11 यंगस्टार या संघातून खेळताना त्यांची वर्णी लागली आणि सुरेख फलंदाजी आणि कमबॅक देखील त्यांचा चांगला राहिला. आता बघू गोलंदाज कमबॅक करतात का पुढील चेंडूवर. स्लो चेंडू, कमबॅक करायची संधी होती. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये झेल होईल का आणि यस हा झेल घेतलाय, कमबॅक केलाय, पलटवार केलाय. आशिष मिश्राने नाही आहे का झेल. ओके ओके तर झेल ड्रॉप झालाय. 1 धाव. क्षेत्ररक्षक चेंडूच्या या साईडला पाठीमागची बाजू आम्हाला दिसली त्यामुळे चेंडू खाली पडला तो आम्हाला दिसला नाही. तर झेल नाही आहे त्यामुळे 1 धाव मिळेल आणि 1 ने धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती 70. चांगला फायटिंग स्कोर उभारला आतापर्यंत तरी, पण पाहूया 2 चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर धावसंख्येत एक विक्रम सुद्धा प्रस्थापित होईल. तेज तरार चेंडू होता, यावेळी तेज तरार चेंडू टाकला पण डावी एसटी चेंडू सोडून गेला त्यामुळे पंच दंडित करतील आणि अवांतरने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या झाली आता 71. शेवटचे 2 चेंडू प्रेम भोईर यांना एक मोठा फटका मारावा लागेल. आता चांगले फलंदाज आहेत उंबारली संघाकडून, नेहमीच गोलंदाजी करतात, फलंदाजी करतात आणि जास्तीत जास्त 50 धावा मारणारा फलंदाज सुद्धा प्रेम भोईर. यावेळी स्लो केला, फिंगर रोल्स केले. कमल पांडे चेंडूच्या खाली येतील. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि अचूक फेकी सुद्धा पाहायला मिळाली आम्हाला कमल पांडे यांची. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रामधील पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू 5 षटकांचा सामना होता. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली I11 यंगस्टार या संघाची. शेवटचा चेंडू शुभम पाटील स्ट्राईक एंडवर असतील. मोठा फटका येईल का. शॉर्ट पिच चेंडू तर होता, बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षक जितेश शेलार चेंडूच्या खाली येतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. 1 ने 5 षटक समाप्ती झाली. षटकाची देखील समाप्ती झाली आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती तब्बल 73 आणि कंपल्सरी 74 या धावा तुम्हाला कराव्या लागतील. टार्गेट असेल तुमचा 74चा तो तुम्हाला कंपल्सरी चेस करावा लागेल. स्पर्धेचा नियम आहेत. प्रेम भोईर यांनी चांगली कामगिरी केली, त्यानंतर शुभम पाटील यांनी चांगली कामगिरी केली. चांगली कामगिरी केली. प्रत्येक फलंदाजाने इम्प्रेस केलं. अमोल पाटीलने 2 षटकार लगावले, त्यानंतर प्रितेश यांनी 1 षटकार लगावला. प्रेम भोईर यांनी चांगली फलंदाजी केली. सूरज दुधकर आले, त्यांनी 2 षटकार लगावले. त्यानंतर शुभम पाटील एक अपकमिंग यंगस्टार याच्या बॅटमधून सुद्धा तुम्हाला 1 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या झाली ती तब्बल 73 आणि याच दरम्यान आगमन होतोय ते आमचे परम मित्र वासुदेव जाधव यांचं सुद्धा आगमन झालंय आणि नेहमीच चांगली कामगिरी करतात. लेग स्पिन गोलंदाज होते, मंदार तांबे यांचे ते शिष्य होते. मंदार तांबे यांनी त्यांना गोलंदाजी शिकवली आणि त्यानंतर डोंबिवलीमध्ये जी कामगिरी केली त्यांनी गोलंदाजीची, प्रत्येक वेळी त्यांच्या गोलंदाजीवर 6 चेंडूमध्ये 4 धावा 3 धावा आणि आजपर्यंत आम्ही असा एकमेव गोलंदाज पाहिला आहे त्याने एका षटकात 10च्या वर कधीच धावा दिल्या नाही. तर आम्ही विनंती करतो आमचे वासुदेव जाधव यांना आमच्या व्यासपीठावर या आणि स्थानपन्न व्हा आणि स्पर्धेची शोभा वाढवा. पाच षटकांचा सामना तुम्ही पाहू शकता. I11 यंगस्टार या संघाने सुरेख फलंदाजी केली, तब्बल 73 धावा वसूल केल्या आणि गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहू शकतात I11 यंगस्टार मधून सुमित भोईरला पाहू शकतात. दहिसर एक्सप्रेस म्हणून त्याचं नेहमीच नाव चर्चेत. आता तुम्ही पाहू शकता यंगस्टार चषक देवगड इथे सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली. सुमित भोईर, त्याचप्रमाणे रोहित भोईर असतील, मॅन फ्रॉम सागाव, बेस्ट ऑलराऊंडर रतनबुवा स्मृती चषक मध्ये रोहित भोईर यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली.
संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला होता आणि त्यानंतर सेमी फायनलला सुद्धा संघ दाखल झाला. मॅन फ्रॉम वसार सूरज दुधकर यांना सुद्धा तुम्ही इन ॲक्शन पाहू शकतात. तर आमच्या डगआउट बॉक्स मधून थोडासा लांब उभा राहा विनंती आहे सर्व खेळाडूंना. स्ट्राईकला तुम्ही पाहू शकतात खांबालपाडा संघाचा ब्रँड अँबॅसेडर जितेश शेलार आणि त्याचप्रमाणे बदलापूर गावातून बिलॉंग करणारा टॉम हे दोन फलंदाज तुम्ही ओपनिंगच्या दिशेने पाहू शकतात. राईट हँड आणि लेफ्ट हँड फलंदाज. चांगला असा भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहू शकतात. सरपरेज चषक चे प्रमुख आयोजक सुद्धा तुम्ही पाहू शकतात. याच दरम्यान सरफराज चषक नेहमीच तुम्हाला रेल्वे मैदानामध्ये पाहायला मिळतो. तर त्यांचे प्रमुख आयोजक सुद्धा तुम्ही पाहू शकतात आमच्या व्यासपीठाच्या दिशेने रवाना होत असताना. सामना त्वरित सुरुवात करा. ऑलरेडी सामन्याला उशीर झाला. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ओपनिंग पेअर सुद्धा आलेले आहेत. अमोल फराड संघाचे कर्णधार आहेत. त्यांना आमची विनंती आहे. आकाश पाटील सुद्धा तुम्ही इन ॲक्शन पाहू शकता. देसाई गावाचे आमचे आकाश तुमचं सुद्धा वेलकम आहे या स्पर्धेमध्ये. नेहमीच चांगले फलंदाज हार्ड हिटर फलंदाज आणि आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. जास्तीत जास्त धावा करत असतात ते नेहमीच सातत्याने. देसाई सावली मैदानामध्ये सर्वाधिक षटकार आणि 50चा विक्रम असेल तर आकाश पाटीलच्या नावावर असेल. जितेश शेलारला तुम्ही पाहू शकता. स्ट्रायकिंग एंडला आत्ताच झालेला यंगस्टर चषक 2025 मध्ये काय फलंदाजी केली जितेश शेलार यांनी. पहिल्या सामन्यात षटकार चौकार रिव्हर्स स्वीपचा फटका तर देखणा होता त्यांचा. स्वीट इचचा फटका. चांगली फलंदाजी आणि एका संघात खेळत होते सुमित भोईर आणि जितेश शेलार. यंगस्टर चषक मध्ये तुम्ही पाहू शकता सक्षमी 11 आणि त्याचप्रमाणे स्पर्शिका 11 सुनील नारकर यांनी पुरस्कृत केलेले हे दोन संघ. पण दोन्ही संघांना चांगली कामगिरी करता आली नाही. लीग फॉर्मॅट होते. लीग फॉर्मॅट मधून दोन्ही संघ बाद झाले. हरकत नाही. खेळ हार जीत होत असते. पुढच्या वेळी चांगला प्रयत्न करा. चांगली संघ बांधणी करा. प्रॅक्टिस. सुमित भोईर गोलंदाज. दहिसर एक्सप्रेस सुमित भोईर गोलंदाजीच्या मार्कवर असतील. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता जितेश शेलार मॅन फ्रॉम खांबालपाडा आणि नॉन स्ट्राईकला पाहू शकता बदलापूर गावाची आणबान शान टॉम. वळवे मॅचच्या दिशेने पहिला चेंडू. फुलटा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू केसला. वॅकेंट एरिया होता. चेंडू जाईन कार्पेटच्या साहाय्याने. टीट फॉर टॅट उत्तर मिळालंय चौकाराने. तुम्ही मारले आम्ही सुद्धा मारू. आम्ही सुद्धा प्रयत्न करू. प्रयत्न करावे लागतील. मोठ्या धावा उभाराव्या लागतील. .in वर तुम्ही ही वायरी पाहू शकता. हा सामना तुम्ही एन्जॉय करू शकता घर बसल्या बसल्या. स्विच हिट करायचा प्रयत्न होता जितेश शेलार यांचा पण तेवढाच तेज तरार चेंडू टाकलाय सुमित भोईर यांनी. सुमित भोईर यांची तुम्ही गोलंदाजी पाहिली आत्ताच झालेल्या स्पर्धेमध्ये यंगस्टर चषक 2025 देवगडला. चांगली गोलंदाजी सुमित भोईर यांनी केली. एकाच संघामध्ये खेळत होते हे दोन्ही खेळाडू. पण यावेळी आमने सामने. पहिल्या चेंडूवर चौकार देखील वसूल आला. पण त्यानंतर लकी यांनी काय कॅच पकडला. विकी यांनी चांगला झेल पकडला. विकी यांनी जितू शेलारला डगआउटच्या दिशेने रवाना केला. सुमित भोईर यांनी पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर कमबॅक केला. दुसरा चेंडू निर्धाव आणि त्यानंतर फलंदाज होतोय तो बाद. खांबालपाड्या संघाचा विस्फोटक फलंदाज जितू शेलार. धावसंख्या भरपूर मोठी आहे. 74 धावा करायच्या आहेत. 14.75च्या सरासरीने या धावा करायच्या आहेत.
पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर कमबॅक केलं सुमित भोईर यांनी. निर्धाव चेंडू टाकला आणि त्यानंतर साधा सोपा झेल द्यायला भाग पाडलं कव्हरच्या क्षेत्रात. गोलंदाज सुमित यांनी पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज सुमित. फुलटॉस चेंडू होता. ऑफ रिझन मध्ये चेंडू खेळायचा होता. बॅटची कडा घेतली पण निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर काय कमबॅक केलं. सलग 3 चेंडूंवर एकही धाव नाही दिली आणि चांगली गोलंदाजी केली. षटकातील 5वा चेंडू स्वीप करायचा होता. चेंडू मध्ये गती भरपूर होती त्यामुळे हलकासा ड्राईव्ह केला कमल पांडे यांनी. पण पंचांचा इशारा येतोय तो लेग बाईचा. अवांतर धाव पाहायला मिळाली तुम्हाला या षटकामध्ये. यष्टीरक्षक तुम्ही पाहू शकता. प्रवीण पाटील पावा. प्रवीण म्हात्रे पावा. चांगले गोलंदाज देखील आहेत ते देसाई संघातून. चांगलीच गोलंदाजी करतात. ऑफ स्पिन लेग स्पिन सातत्याने गोलंदाजी करतात. आता स्ट्राईकवर येतील ते टॉम. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी टॉम सज्ज. गोलंदाजी मार्कवर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. सुमित भोईर. चांगला कमबॅक केलाय सुमित भोईर यांनी. फुलर लेनचा चेंडू होता. डावी यष्टी सोडून चेंडू गेला. पंचांचा इशारा येतो स्क्वेअर. अवांतर धावसंख्येत अजून एकने भर पडेल आणि आतापर्यंत धावा झाल्यात त्या 6. धावा झाल्यात त्या 6. शेवटचा चेंडू. चांगले गोलंदाजी केले सुमित भोईर यांनी या सामन्यामध्ये. यावेळी पुन्हा एकदा तीच दिशा. पंचांचा इशारा येईन आम्हाला. पायाला चेंडू ब्रश होऊन गेलाय का स्क्वेअर लेगच्या पंचांना ते विचारतायत. तर डॉट चेंडू. चेंडू हा पायाला लागलाय त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता. आणि पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय गोलंदाज सुमित भोईर यांनी. एक चौकार आला पण त्यानंतर जितेश शेलार सारखा प्रमुख फलंदाजाला बाद केलं आणि धावसंख्या झाली आहे ती 6. पंच गोलंदाजी चालू असेल त्या फोनवर बोलू नका. षटक संपल्यानंतर तुम्ही बोला. तर न्यू गोलंदाज तुम्ही पाहू शकता. नारेंग गावातून बिलॉंग करताना विकी माने. काय गोलंदाजी केली त्यांनी शिरडोन चषक मध्ये. पहिले 2 सामने त्यांनी चांगल्या पद्धतीने जिंकले आणि मला वाटतं ते त्या स्पर्धेमध्ये प्रथम षटक हाताळत होते. कारण जेव्हा आपण गावाच्या संघाकडून खेळतो तेव्हा सातत्याने पहिलं षटक हाताळतो आणि जेव्हा ओपन क्रिकेट खेळायला येतो तेव्हा कर्णधाराचे जे डावपेच असतात त्यानुसार तुम्हाला गोलंदाजी दिली जाते. पण हरकत नाही तुम्हाला पॉवर प्लेचं षटकच हाताळायला दिलंय. 3 क्षेत्ररक्षक बाहेर असतील. विकी माने फिंगर रोल गोलंदाजी. नॅचरल लेग ब्रेक असतो. लेफ्ट हँड गोलंदाजाकडे तुम्ही पाहू शकता नॅचरल लेग ब्रेक असतो आणि चेंडूला थोडीशी उसळी पण देतात. आतून बाहेर काढतात. त्याचप्रमाणे शॉर्ट पिच टाकतात. बरेचसे चेंडू असतात लेफ्ट हँड गोलंदाजाकडे. विकी माने पुन्हा एकदा सज्ज. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. यावेळी शॉर्ट पिच चेंडू केला. हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न होता कमल पांडे यांचा. कमल पांडे यांना आता त्यांच्या बॅटचा पेस ओपन करावा लागेल. आक्रमक पवित्रा घ्यावं लागेल कारण पॉवर प्लेचा षटक चालू आहे आणि पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या सुमित भोईर यांनी आणि या षटकात विकी माने यांनी तब्बल 3 चेंडू निर्धाव टाकले. तर आता तुम्हाला मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. पुढे येऊन खेळले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळले. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेचलाय तो चौकार. आमच्या समालोचन कक्षाला चेंडू आदळत असताना मिळतोय हा संघर्षमय चौकार. संघर्षमय चौकाराने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता 10.
विकी माने यांच्यावर केलेला हल्ला पाहूया आता. पाचवा चेंडू विकी माने यांचा स्विच हिट खेळले. सुमित भर चेंडूच्या खाली येते. कॅच आणि चेंडू याच्यामध्ये अंतर होतं. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरे धाव घेण्यासाठी टॉम यांनी नकार दिलाय, कारण टॉम यांना मागच्या षटकात देखील शेवटचा चेंडू खेळायला मिळाला आणि या षटकात देखील टॉम यांना शेवटचा चेंडू मिळाला. कारण टॉम यांच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक हवे. लेफ्ट हँड फलंदाज आहे आणि नेहमीच लेफ्ट हँड फलंदाजासाठी ही खेळपट्टी आणि हा मैदान नेहमीच पोषक ठरलाय. सातत्याने धावा वसूल करतात लेफ्ट हँड फलंदाज. चालू असलेला सामना तुम्ही पाहू शकतात. I11 यंगस्टार वर्सेस स्वस्तिक 11 या दोन संघांदरम्यान. शॉर्ट पिच चेंडू यावेळी टॉम यांनी खेचून तर काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट. प्रितेश यांनी चेंडू उचलतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2ने धावसंख्या देखील वाढते आणि षटकाची समाप्ती होते. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. गडी बाद झालाय तो 1. विकी माने यांचा सुद्धा षटक तुम्ही पाहू शकता. खूप सुरेख गोलंदाजी केली. फक्त 7 धावा खर्च केल्या. पहिले 3 चेंडू निर्धाव टाकले. नारायण गावातून बिलॉंग करतात. शिरडोन चषकमध्ये सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केली. विकी माने यांनी फलंदाजी सुद्धा चांगली केली, गोलंदाजी चांगली केली. शिरडोन चषकमध्ये तुम्ही पाहू शकता. आम्ही स्कोरिंगच्या भूमिकेत होतो आणि विकी माने खूप सुरेख गोलंदाजी करत होते तिथे. 61 18 चेंडू मध्ये आता तब्बल 61 धावा म्हणजे 20.25च्या सरासरीने तुम्हाला या धाव्या कुटाव्या लागतील. तर नेक्स्ट मॅच असेल ती RCC विरुद्ध. सुरत दुधकर गोलंदाजीच्या मार्कवर स्वीप शॉट खेळले तर चेंडूला हाईट खूप आहे. क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार अमोल फराट चेंडूच्या खाली आणि साधा सोप्पा झेल पकडला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आणि फलंदाज होतोय तो बाद कमल पांडे. धक्का क्रमांक लागलाय तो दुसरा स्वस्तिक 11 या टीमला. तर मी नेक्स्ट मॅच साठी आमंत्रित करतो RCC राजा वर्सेस रिया एंटरप्राइजेस या दोन संघांना. न्यू बॅटर मैदानामध्ये गेले प्रथमेश चौधरी लेफ्ट हँडेड फलंदाज. चेंडूवर सफलता प्राप्त केली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आता तुम्ही पाहू शकता. लेफ्ट हँड गोलंदाज आणि फलंदाज देखील दोन्ही लेफ्ट हँड डावखुऱ्या हाताचे. शॉर्ट पिच चेंडू प्रथमेश यांनी भिरकावून दिलाय. चेंडूला कडा घेतले, लिडिंग एज लागले आणि तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. यष्टीरक्षक तुम्ही पाहू शकता. विकेट किपर पावा यांना चांगलं यष्टीरक्षण तुम्हाला पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये त्यांचं आणि या सामन्यात देखील चांगली कामगिरी केली. पावा यांनी लिडिंग करत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करत आहेत. संपूर्ण टीम ग्रामीणची तुम्ही पाहू शकता. ग्रामीण क्रिकेट आता भरपूर मोठ्या प्रमाणात. याच दरम्यान येतोय तो वाईट अवांतर धावसंख्येने 1ने भर आणि तोपर्यंत धावसंख्या तुम्ही पाहू शकता तब्बल 15. धावांचा वेग वाढवावा लागेल. धावांचा पाठलाग करावा लागेल. प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. सामना जिंकायचा. शॉर्ट पिच चेंडू टॉम यांनी खेचून काढलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईन सीमा रेषा पार. षटकार. अजून एक संघर्षमय षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. मॅच निडेड षटकारची गरज आहे आणि तो आतापर्यंत टॉम यांनी मारलाय. टॉम यांना जास्तीत जास्त स्ट्राईक हवी होती पहिल्या षटकापासून, पण टॉम यांना पॉवर प्लेच्या षटकामधली फक्त 2 चेंडू खेळायला मिळाले आणि ते सुद्धा शेवटचे 2 चेंडू. जास्तीत जास्त चेंडू जर टॉम यांनी खेळले असेल तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असेल. टॉम यांनी यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू खेचलाय. सर्वात लांब सर्वात दूर मिळतोय तो सुपर षटकार. मी आधीच म्हटलं होतं टॉम यांना जास्तीत जास्त स्ट्राईक पाहिजे होती. टॉम यांच्याकडे क्षमता होती 5 ते 6 षटकार मारायची, पण फलंदाजांना ते करता आलं नाही. जेव्हा तुमच्याकडे लेफ्ट हँड गोलंदाज असतो आणि समोर लेफ्ट हँड फलंदाज असतो तेव्हा जास्तीत जास्त स्ट्राईक ही टॉम यांना द्यायला पाहिजे होती, पण संघातील एकही खेळाडूने त्यांना जास्तीत स्ट्राईक दिली नाही आणि आत्ता स्ट्राईक मिळाली तर त्यांनी सांगितले अजूनही सामना संपला नाही. मॅच ऑन आहे अजूनही सुद्धा,
प्रत्येक षटकामध्ये जर 3-3 षटकार लगावले तर सामनाचं चित्र जरा वेगळं दिसू शकतं. पण तेवढाच ताकदवर संघ तुम्ही पाहू शकतात. I11 यंगस्टार ग्रामीण खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ कमबॅक कसा करावा हे ग्रामीण खेळाडू नेहमीच जाणतात आणि कमबॅक करतात देखील. कारण ग्रामीण क्रिकेट सातत्याने तुम्ही पाहता ग्रामीण क्रिकेट होत असतो आणि ग्रामीण क्रिकेटमुळे चांगले प्लॅटफॉर्मसुद्धा ओपन झालेत. आणि आता ओपनच्या दिशेने सुद्धा आमचे ग्रामीण खेळाडू बरेचसे खेळाडू तुम्ही पाहू शकता ओपन क्रिकेट खेळताना. ग्रामीणचे बॉलिंग रनअपमध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला तुम्हाला. पुढील चेंडू बॅक टू बॅक तिसरा षटकार येईन का तेच तरार चेंडू टाकला यावेळी सूरज दुधकर यांनी. कारण त्यांना माहिती आहे आत्ताच जरा चेंज ऑफ पेस करावाच लागेल. फास्ट चेंडू हाताळावे लागतील कारण टॉम सेट झालेत आणि टॉमला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकावे लागतील. आता स्ट्रायकर असेल ते प्रथमेश चौधरी नवापाडा संघाकडून सातत्याने सलामी करतात, चांगली फलंदाजी करतात. मागच्या 2 सामन्यात त्यांनी चांगली फलंदाजी केली. फुलटॉस चेंडू त्याचा फायदा घ्यायचा होता. फ्लिक ऑफ द रिस्ट चेंडू खेचून काढलाय पण क्षेत्ररक्षक तयार तिथे. विकी माने मॅन फ्रॉम नारेन गावातील एक चांगले खेळाडू. 30 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 29 आणि जिंकण्यासाठी आता अजूनही आणि 12 चेंडू 45 धाव्यांची गरज. आता तुम्हाला धावा माराव्याच लागतील 12 चेंडू मध्ये. म्हणजे तब्बल तुम्हाला 6 ते 6 षटकार. याच दरम्यान तुम्ही पाहू शकता रिया एंटरप्राइजेस संघाचे कर्णधार आमच्या समालोचन क्षेत्र कक्षामध्ये आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आमच्या डगआउट बॉक्समध्ये आलेले आहेत. तर त्यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. तर RCC राजा या संघाने सुद्धा नाणेफेकीसाठी उपलब्ध राहावं. तर RCC राजा संघाचे कर्णधार संदेश शेलार हे सुद्धा ऑलरेडी आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहे. शुभम पाटील ऑफ स्पिन चेंडू केलाय पण बराच बाहेर असल्या कारणाने पंचाने दंडित केलं. स्वेअर चेंडू आता समीकरण बदललंय. 12 चेंडू 44 ची गरज. 6 ते 7 फटके तुम्हाला मोठे मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. आणि ती क्षमता आहे या 2 खेळाडूंमध्ये. प्रथमेश चौधरीकडे ती क्षमता आहे, टॉम यांच्याकडे ती क्षमता आहे. टॉम यांनी ऑलरेडी 3 षटकार तर खेचले आहेत या सामन्यामध्ये. 2 षटकारांनी टॉम खेळत आहे वैयक्तिक 14 धावेंवर. पहिले 2 षटकार तर टॉम यांच्या वाटेला आले असते ना तर आता सामना कुठे 12 चेंडू मध्ये 20-25चा असता. तर पाहूया शुभम पाटील प्रथमेश चौधरी. फ्लिक पुन्हा एकदा फ्लिक करायचा प्रयत्न होता प्रथमेश पाटील यांचा आणि काय फिल्डिंग केली आहे बघा शुभम पाटील यांनी. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड काय असतो शुभम पाटील यांनी दाखवला. स्वतः चेंडूवर गॅदर केला आणि बॅक हँडने चेंडू स्टंपवर लावला. बॅक हँडने चेंडू स्टंपवर लावला पण फलंदाज सुखरूप. पंचांनी नॉट आउटचा इशारा दिलाय. आता समीकरण बदललं. येणारे 11 चेंडू आणि 43 धावेची गरज. 11 मध्ये 43 करायचे आहेत. यावेळी खेचून काढलाय पण लिडिंग एज घेतले. चेंडूने उंचीत घेतले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील आकाश पाटील आणि सुरेख झेल पकडला आकाश पाटील यांनी आणि एक बिग विकेट बिग लॉस होतोय तो स्वस्तिक 11 संघाचा. टॉम तंबूच्या दिशेने रवाना. संघाला लागतो तो तिसरा झटका. शुभम पाटील मी आधीच म्हटलं होतं शुभम पाटील जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतात गोलंदाजीला येतात चांगली कामगिरी करतात. मागच्या इनिंगमध्ये फलंदाजीला आले, एक षटकार एक चौकार मारला आणि त्यानंतर आता गोलंदाजीला आले आणि गोलंदाजीला येत असताना एक चांगला सेट फलंदाज होता टॉम. याला तंबूचा रस्ता दाखवला आणि ब्रेक थ्रू पण मिळवून दिला आपल्या संघासाठी. न्यू बॅटर मैदानामध्ये जातील कोळेगाव संघाकडून बिलॉंग करत असताना सौरभ मात्रेकडे सुद्धा ती क्षमता आहे. शेवटच्या षटकांमध्ये येतात, जास्तीत जास्त षटकार चौकार लगावतात आणि आता ती कामगिरी त्यांना करावी लागेल. सामना जिंकवायचा आहे, चांगले प्रयत्न करावे लागतील. हार मानून चालत नाही, संघर्ष नेहमीच करावा लागतो आणि संघर्ष करत असताना एक चांगला खेळाडू सुद्धा तयार होतो आणि ही ती वेळ आहे. जर तुम्ही चांगले फटके मारलेत तर सामना निश्चितच वेगळा पाहायला मिळेल तुम्हाला.
पण गोलंदाज तेवढे चाणाक्ष शुभम पाटील. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून तर दिलाय. चेंडूने बॅटची कडा घेतली. फर्स्ट स्लिपला तुम्ही पाहू शकता प्रवीण पाटील पावा चांगलं क्षेत्ररक्षण केलं यावेळी. पहिल्या 3 षटकामध्ये तुम्ही पाहिलं यष्टीरक्षण केलं, यावेळी स्लिपमध्ये, कारण चांगला यष्टीरक्षण केल्यानंतरच तुम्हाला स्लिपमध्ये पदवी मिळते. पुढे मारायचा प्रयत्न होता, कट करायचा प्रयत्न होता, तेच तरार चेंडू टाकला. यावेळी शुभम पाटील यांनी गतीमध्ये थोडासा बदल केला, वेग दिला चेंडूला आणि चांगलं यष्टीरक्षण, चांगला चेंडू गॅदर केला अमोल पाटील यांनी. अमोल पाटील सातत्याने चांगली कामगिरी करतात. सोनारपाडा संघ तुम्ही पाहू शकता स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषकचा मेगा फायनल चॅम्पियन संघ ठरला. याचं प्रमुख कारण होतं ते अमोल पाटील. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती 3 ते 2 षटकार लगवायचे. फलंदाजी चांगली केली, क्षेत्ररक्षण चांगलं केलं. सोनारपाडा संघ तुम्ही पाहू शकता दुसऱ्यांदा स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषक मधला चॅम्पियन संघ 2018 आणि त्यानंतर 2025. स्विच हिट केलाय, सक्सेस होतील का? आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत हा चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराने तुम्ही सामना तर जिंकू शकत नाही, पण पराभव आणि जय यामधील अंतर कमी करू शकतात. आणि जास्तीत जास्त षटकार जर तुम्ही आता मारले तर तुम्ही पुढच्या सामन्यामध्ये प्रमोट होऊ शकतात. कारण ही वेळ असते स्वतःला सिद्ध करायची, जास्ती धावा करा. जास्ती धावा केल्यावर तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये वर्णी लवकर लागते, प्रमोट केलं जातं. पहिले षटक हाताळलं होतं ते सुमित भोईर यांनी, तर कर्णधाराने पुन्हा एकदा विश्वास ठरवलाय तो सुमित भोईर यांच्यावर. दहिसर एक्सप्रेस नेहमीच तुम्ही यांना पाहू शकतात. आपल्या कारकिर्दीतील एक बाईक सुद्धा त्यांच्या नावावर आहे. चांगली गोलंदाजी फलंदाजी केली. बरेचसे असे खेळाडू असतात त्यांना गोलंदाजीच्या बळावर बाईक मिळतात. त्यामधील एक उत्तम उदाहरण म्हणजे सुमित भोईर आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर त्यांनी आपल्या कारकिर्दीत पहिली बाईक सुद्धा त्यांना मिळाली. प्रथमेश पाटील स्ट्राईक एंडला शॉर्ट पिच चेंडू सोडून दिलाय डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा तो स्वेअर. तर राजेश राणे साहेब यांना नम्र विनंती, आमच्या BMCचे राजेश राणे साहेब तुमच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेकी करावी. राजेश राणे साहेब काका मुंबई BMCचे अध्यक्ष. यावेळी खडे खडे मारायचा प्रयत्न होता. प्रथमेश चौधरी यांचा चेंडू खाली राहिला. तर दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत, संदेश शेलार असतील आणि त्याचप्रमाणे रिया एंटरप्राइजेस संघाचे. तर रिया एंटरप्राइजेस या संघाचे कर्णधार तुम्ही पाहू शकतात रामानंद. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकतात RCC 11 संघाचे कर्णधार संदेश शेलार, स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुद्धा आहे. तर या 2 संघामध्ये तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. याच दरम्यान विकेट जाते ते प्रथमेश चौधरी यांची. सामन्यापणे पूर्णपणे वर्चस्व आणि विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय I11 यंगस्टार क्रिकेट क्लब. संदेश शेलार RCC संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यावे. संदेश शेलार RCC संघाचे कर्णधार संदेश शेलार असतील, आता कुठलाही प्रतिनिधी असेल तुमचा खेळाडू असेल, संदेश शेलार आलेत ऑलरेडी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर. VIP डाईस तुम्ही पाहू शकता. शॉर्ट पिच चेंडू अरुण जयस्वाल 40+ क्रिकेट आहे, पण वाटतं का यांची पर्सनॅलिटी बघून हे 40+ आहेत. सातत्याने बॉडी मेंटेन केले. पर्सनॅलिटी बघा, हँडसम पर्सनॅलिटीचे फलंदाज अरुण जयस्वाल JVCC संघातून नेहमीच चांगली कामगिरी केली. संघाचे कर्णधार सुद्धा राहिले आणि बरेच वर्ष JVCC संघाने आपलं नाव सुद्धा वर ठेवलं होतं, पण आता स्वस्तिक 11 संघातून तुम्हाला खेळताना दिसतील अरुण जयस्वाल. यावेळी पुन्हा एकदा समोरच्या दिशेने जोरदार चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू औपचारिकता
फक्त तुम्हाला चेंडू रिलीज करायचा आहे. सामना पूर्णपणे निकाल लागलाय तो I11 यंगस्टार या संघाच्या बाजूने. फलंदाज होतोय तो बाद आहे का विकेट लिहायला. तर नाणेफेकीचा कॉल आम्ही करतोय. मुंबई BMC विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम समितीचे सदस्य आमचे राजेश राणे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करतोय. संदेश शेलार असतील एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला रिया एंटरप्राइजेस संघाकडून रामानंद हे संघाचे कर्णधार आहेत. तर दोन्ही संघांना विनंती आहे की तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यात यावा. नाणेफेकीसाठी सज्ज. असतील ते संदेश शेलार या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि RCC राजा संघाचे कर्णधार. दोन संघांमध्ये हेड्स आणि टेल्स चापा किंवा काटा. तर रामानंद कॉल करतील. रिया एंटरप्राइजेस संघाचे रामानंद यांनी कॉल केलाय आणि आलाय तो. नाणेफेकी जिंकली ती RCC संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. हा तू इथेच राहू दे कॉईनच. लगेच मॅच होणार आहे का. विनर होणार आहे का लगेच. विनर लगेच आहे ना. मग सांगू का I11 यंगस्टर संघाला विनंती